आज आपण मग सांबार बनवणार. सांबारासाठी मी भाज्या करून घेतल्या. त्या इतक्या सुंदर दिसत होत्या भाज्या. मी पाणी उकळायला ठेवलं, मग त्याच्यात एक एक करून सगळ्या भाज्या टाकल्या, मग त्याच्यावर झाकण लावून शिजत ठेवल्या. त्या अर्ध्या मऊ शिजत आल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाला टाकला. त्याच्यामध्ये सांबार मसाला, मिरची पावडर आणि मीठ होतं, थोडंसं गरम मसाला. डाळही मी उकडून साईडला ठेवली होती आधीच. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये डाळ टाकली. डाळ टाकल्याच्यानंतर त्याला मस्त उकळी येऊ दिली आणि ते आणखीन थोडं शिजू दिलं. त्याच्यानंतर मग मी फोडणीची तयारी केली आणि ऑलमोस्ट माझा भातही तयार होता. इकडे भातही करून मी रेडी झाले होते आणि मग मी फोडणीची तयारी केली. त्याच्यामध्ये मी फक्त राई आणि कढीपत्ता घातला, कारण की माझ्याकडे दुसरं काही नव्हतं. त्याच्यामुळे फक्त राई आणि कढीपत्ता टाकला. अशी झणझणीत फोडणी घातली, जी दिसायला अतिशय सुंदर होती, चवीला पण फार सुंदर होती. एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.